नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी रूपा, कुक विथ रूपा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत एकदम स्वादिष्ट तुपातला भात। चला तर मग पहिल्यांदा एक कच्चा नारळ घेऊन किसून घेऊ। किसलेल्या ओल्या नारळाचा किस एका मिक्सर जारमध्ये घालून त्यात पाणी टाकून बारीक वाटून घेऊ। बारीक वाटल्याने अगदी सहजरित्या दूध पिळून काढता येते। इथे मी मोठे काचेचे भांडे घेऊन त्यावर गाळणी ठेवून त्यात सुती कपडा पसरून वाटून घेतलेला नारळ ओतून त्यातील दूध पिळून काढून घेते। इथे पाहू शकता तुम्ही, मस्त असे पांढरे शुभ्र दूध तयार झाले आहे। इथे मी घेत आहे कांदा, पुदिना, हिरवी मिरची, कोथिंबीर। त्याशिवाय खडे मसाल्यामध्ये लवंग, काळी मिरी, वेलची, स्टारफूल, दालचिनी, तेजपत्ता हे जिन्नस आम्ही वापरणार आहोत। आणि ड्रायफ्रूटमध्ये काजू घेतलेत। फोडणीत घालण्यासाठी कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, कांदा बारीक कापून घेऊ। गॅसवर कुकर ठेवून त्यात 2 मोठे चमचे तूप टाकून गरम करून घेऊ। इथे मी तुपाचा वापर जास्त करते आणि काजू टाकून लालसर होईपर्यंत फ्राय करू। काजू फ्राय झाल्यानंतर खडे मसाले टाकून परतून घेऊ। खडे मसाले छान असे फ्राय झाल्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून परतून घेऊ आणि हिरवी मिरची टाकून पुन्हा एकदा परतून घेऊ। इथे मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून छान असे परतून घेत आहे। त्यानंतर मीठ चवीनुसार, पुदिना, कोथिंबीर आणि धुवून घेतलेला जिरा राईस टाकून परतून घेऊ। इथे मी जिरा राईस घेतला आहे, तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता। फोडणीत तांदूळ टाकून परतून घेऊ। त्यानंतर आपले नारळाचे दूध आणि पाणी टाकून कुकरचं झाकण बंद करून 2 शिट्ट्या मारून घेऊ। इथे पाहू शकता किती सुंदर दिसत आहे तांदूळ आणि नारळाचं दूध पांढरं शुभ्र असं। इथे पाहू शकता जितका दिसायला सुंदर लागतो तेवढाच खायला पण अप्रतिम लागतो। घी राईस तयार होईपर्यंत चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। वाह, आपला घी राईस तर एकदम मस्त झाला आहे, टेस्टी लागतो। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या।